कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतरही कायम राहणार। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी संघटना नाराज। केंद्र सरकारने 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदीचं नोटिफिकेशन काढलं। सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। सरकारच्या निर्णयाचा अमोल कोल्हेंकडून निषेध। 4 जून नंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, मंत्री उदय सामंत यांचा विश्वास। तर काही जण तुतारी वाजवत मशाली घेऊन धावतील, पण त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही। ठाकरे आणि पवारांवर सामंतांची टीका। चीनमध्ये जशी हुकुमशाही आहे तशी हुकुमशाही देशात आणण्याचे मोदींचे प्रयत्न। मोदींना हुकुमशहा बनायचे, विनायक राऊत यांची मोदींवर टीका। देशामध्ये घाबरलेले लोक संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचे काम करतात। केंद्रात बसलेले सगळे घाबरले म्हणूनच इतकी दडपशाही आहे। लोकशाही मारण्याचा प्रयत्न केला तर लोक तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक आश्चर्यकारक नाही। आता मोदी घाबरलेत, त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत। यालाच डरपोक म्हणतात। केजरीवालांच्या अटकेनंतर सामनातून हल्लाबोल। कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला हाँगकाँगमधून मुंबईमध्ये आणलं। मुंबई क्राईम ब्रांचची मोठी कामगिरी। बीआरएस नेत्या के कविता यांच्या ईडी कोठडीमध्ये 26 मार्च पर्यंत वाढ। दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी कविता यांना 16 मार्चला अटक झाली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।